नमस्कार, मी ज्योती. फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम गणतंत्र दिनाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि हा दिन साजरा करण्यासाठी आज मी घेऊन आली आहे सदाबहार फेवरेट दहीवडे. तोंडात घालताच विरघळणारे आणि छान गोडसर दह्यामध्ये बुडून खाण्याची मजा काही औरच, नाही का? आणि त्यावर बहारदार म्हणजे आंबट गोड चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी. सुटलं ना पाणी तोंडाला? रेसिपी अतिशय साधी आहे. काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे आपला हा दहीवडा मऊसूत आणि एकदम परफेक्ट होणार आहे. चला तर मग साहित्य बघून घेऊयात. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो दही, अर्धा किलो उडदाची डाळ, चिंच अर्धा कप जी गरम पाण्यात भिजत घातलेली आहे, कोथिंबीर, 400 ग्रॅम साखर, 6 ते 7 मिरच्या आणि आलं याचा ठेचा, थोडं मीठ, जिरं, लाल तिखट आणि किसलेलं आलं याचा वापर कधी करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तसंच चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी यासाठी काय साहित्य लागेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता सर्वप्रथम आपण उडदाची डाळ भिजत घालूया. उडदाची डाळ कमीत कमी 3 तास किंवा तुम्ही रात्रभर भिजत घातली तरी चालणार आहे. ही डाळ भिजत घालून आपण बाजूला ठेवून देऊया. तसंच गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घालायची आहे व त्या बाउलमध्येच आपण गूळ घालून ठेवणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण चटणी करायला घेऊ तोपर्यंत हे छान मऊ सूत झालेलं असेल. असं भिजत घातल्यामुळे चिंचेची चटणी लवकर होते. 3 तास झालेले आहेत. आता आपण डाळ वाटायला घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ थोडी जाडसर म्हणजे कणी असेल अशीच बारीक करून घ्यायची आहे. असं का? कारण अशा पिठाचा वडा पटकन दह्यात विरघळतो आणि टणक होत नाही. मऊसूत वड्याची ही पहिली टीप. आता दुसरी टीप. बारीक झालेल्या वड्याचे पीठ चांगलं व्यवस्थित फेटून घेणे. म्हणजे काय तर सर्व पीठ एकाच वेळी न फेटता हळूहळू थोड्या प्रमाणात मिक्स करताना मिश्रण फक्त एका बाजूने असं गोल गोल करत फेटा. याच्यामुळे वड्याचं मिश्रण हलकं होतं. आता आपण त्याला चेक करून बघूया. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण पाणी घेऊयात. पाण्यामध्ये पिठाचा एक थोडासा अंश आपण टाकून बघूयात. पीठ पाण्यावर तरंगले म्हणजे व्यवस्थित पीठ झालेलं आहे. अशा पिठाचे वडे तेलात गेल्यावर सुद्धा टम्म असे फुगतात आणि मस्त नंतर मऊसूत वडे होतात. आता वेळ झाली आहे वड्याच्या पिठामध्ये जिरं आणि मीठ घालण्याची. जिरं आणि मीठ घालल्यानंतर परत थोडा वेळ आपण त्याला हलवून घेणार आहोत म्हणजे एकसारखं सगळीकडे ते लागलं जाईल. पीठ आपलं तयार आहे. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवून देऊयात. तेल तापतंय तोपर्यंत आपण दही वड्याचं दही तयार करून घेऊयात. साखर आणि मीठ हे घालून आपण हे दही फिरून घेणार आहोत म्हणजे दह्याचा रंग बदलणार नाही. आणि हिरवी मिरची आणि आलं जे खिसलेले आहे ते आपण नंतर घालणार आहोत. अशा प्रकारे बनवलेले दही खूप तिखटही नाही आणि व्यवस्थित गोड असं होतं. याच्यासाठी मी हँड मिक्सीचा वापर करणार आहे. हँड मिक्सीने हे दही मी व्यवस्थित छान बारीक करून घेणार आहे. साखर छान बारीक होईपर्यंत दही आपण असं फिरून घेणार आहोत. यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा. आणि आपण ते किसून ठेवलेलं आलं होतं आता ते घालायचं आहे. याच्यामुळे चव अतिशय छान लागते. शिवाय आलं घातल्यामुळं वडे पचायला हलके होतात. असंच छान एकसारखं सर्व बाजूनी फिरून झाल्यानंतर दही वड्याचं दही तयार आहे. आता हे दही आपण फ्रीज मध्ये गार करायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण वडे बनवून घेऊया. म्हणजे तोपर्यंत दही खूप छान थंड होईल. आता कढईतले तेल छान तापलेले आहे. आता लक्षात ठेवायचं आहे कढईच्या गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे. खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही. एका वेळेला कमीत कमी 7 ते 8 वडे आपण टाकू शकतो. छान सोनेरी रंगावरती आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि नंतर
थोडेसे गरम असतानाच आपल्याला ह्याला कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत। आता यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकलंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे। अर्धा एक चमचा मीठ टाकलं की त्यामध्ये तयार केलेले वडे घालायचे आहेत। 5 मिनिटं वडे हे छान भिजले की त्यांना पिळून घ्यायचे आहे। पिळून झाल्यानंतर तयार केलेल्या दह्यामध्ये आपल्याला ते भिजत घालायचे आहेत। वडे जेव्हा बाउलमध्ये भिजत असतात तेव्हा त्याला एकदा वर खाली करा, म्हणजे दोन्ही बाजूनी ते छान भिजले जाते। अशा प्रकारे सर्व वडे आपण तयार करून घेणार आहोत आणि फ्रीज मध्ये मस्तपैकी ते थंडगार करून घेणार आहोत। पण त्याआधी आपल्याला राहिलेली 2 चटण्या त्या आपण आता प्रथम करून घेणार आहोत। त्यासाठी लागणार आहे चिंच आणि गूळ, जे आपण आधी भिजत घातली होती त्याला छान कुस्करून घेणार आहे मी आणि हे गाळून घेणार आहे। गाळून घेतल्यानंतर मी असं हे मिश्रण गरम करायला ठेवलेलं आहे व त्यामध्ये घातलेले आहे थोडंसं मीठ। आता चिंच गुळाची चटणी थोडीशी आपल्याला दाटसर करून घ्यायची आहे, खूप जास्त नाही। दिसताना ही चटणी तुम्हाला पातळ दिसत असेल पण नंतर ती थोडी घट्ट होते। आता बघूयात हिरवी चटणी। त्यासाठी मी घेतलेली आहे पाव वाटी फुटाण्याची डाळ, अर्धा चमचा जिरे, 1 मिरची, 1 लसणीची पाकळी, थोडं मीठ। आता हे सर्व मी मिक्सर मध्ये एक बारीक पूड तयार करून घेणार आहे। छान बारीक झाले की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कोथिंबीर। कोथिंबीर घालून झाल्यानंतर छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तयार आहे आपली हिरवी चटणी। आपल्या दोन्हीही चटण्या तयार आहेत। थंडगार दहीवडे तयार आहेत। आता मस्तपैकी खाण्याची वेळ झालेली आहे। हिरवी चटणी व आंबट गोड चिंचेची चटणी टाकून मस्त एन्जॉय करा आणि त्यावर भुरभुरा फ्रेश कोथिंबीर। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलला जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा। तसेच मी काही नवीन आणि काही पारंपरिक रेसिपीज घेऊन येत असते तर मला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।